MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH पुरंदर मधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संदर्भात बाधित शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलेले आहे। काल एकतपूर मध्ये खऱ्या अर्थाने प्रशासनाकडून मोजणी करण्यात आली। या मोजणीला मोठ्या प्रमाणात विरोध झाला। आज प्रशासनाच्या वतीने दुसरा दिवस आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। काही वेळापूर्वीच पोलिसांकडून अश्रूंच्या नळकांड्या फोडून शेतकऱ्यांना पांगवण्यात देखील आले आहे। आणि खऱ्या अर्थाने आपण आता मोठ्या प्रमाणात शेतकरी आहेत, 7 गावातील जे बाधित शेतकरी आहेत ते येथे जमलेले आहेत। कुठेतरी मोजणीला विरोध करताना शेतकऱ्यांचा मोठा रेटा दिसत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत। काय सांगाल, आता मोजणी होत आहे, कशा पद्धतीने पोलिसांनी म्हणजे मोजणीचा प्रकार चालू आहे? आम्ही गुन्हेगार असल्यागत आम्हाला वर्तणूक देतात। आम्ही आमच्या हक्कासाठी, आमच्या जमिनीसाठी लढतोय, काही कारण नसताना पण जोरात ढकलतात, आमच्या पोरांना मारतात। म्हणजे बैलांची जे बैल सोडली ते बाजूलाच राहिलं, बारक्या पोरांना घेऊन काठीने इतके जोरात मारलं। एका भाऊजींचा तर कान फुटला, एका महिलेचा तर मृत्यू झाला, त्याच्या 2 महिलांचा मृत्यू झाला। कारण नसताना पण पोलीस आम्हाला पण मारतात आणि धुराचं पूर्ण डोळ्यातनं तोंडातनं नुसतं असं वापरायला लागलं। चाललं ते हे चांगलं आहे का, बरोबर आहे का? हे सरकारने ह्याचं फक्त नाही हे सांगा, उत्तर द्यावं ह्या गोष्टींचं, शेतकऱ्यांना उत्तर द्यावं। हे आम्ही काही गुन्हेगार केले नाहीये, आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय। आम्ही काय येडी आहेत का, मूर्ख आहोत का? एवढंच फक्त सरकारने आमच्या पशीनं उत्तर द्यावं। आमचा विरोध आहे मताला, आम्हाला मारायचे कारण काय? त्यांनी दगडीने मारतात, काठ्याने मारतात, बाय लेडीज मारतात, पोलीस मारतात, कारण काय त्याला? लाज वाटते काय? लाज वाटते का? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि आमच्या मुलांना रक्तबंब होईपर्यंत मारताय, हे असं शासन आहे का? आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय ना, यांची काय कारण आहे आमच्या पोरांना मारायची? लाज वाटली पाहिजे, या शासनाचा धिक्कार करतो। 2 बाया आम्ही किती वर्षापासून ही जमीन जपलेली आहे, यांनी एकाएकी 11 वर्षाला आमच्या घरावर दगडी टाकतात, सारखी येते। काल शांतीला होती, आज त्यांनी मारले आमच्या महिला, किती मारले, 2 मृत्यू झाले, 2 दवा 3 दवाखान्यात दगडीने मारताय, काठ्याने मारताय, कशाने मारताय, कारण काय त्याला सांगा ना? काय आम्ही गुन्हेगार काय आहे तुमचं? काल सकाळपासून मोजणी चालू झालेली आहे। काल देखील अशीच परिस्थिती, आज देखील तशीच आहे का? आहे ना। आज आम्ही इथे साईडला थांबला असताना आमच्यावर लाठीचार्ज मारला, माझ्या डोक्यात लागले, इथं कोपराला लागले, इथं आता सुद्धा कोपराला लागले माझ्या, आणि आता चक्कर आल्यागत झाली मला। म्हणजे काय सांगाल? हा शेतकऱ्यांवर अन्याय होतोय, कारण एवढी बळजबरी करून जर असं होत असेल तर आम्ही हे सहन करणार नाही। शेतकरी म्हणून आम्ही सहन बळजबरी करणार नाही। बळजबरी आमच्यावर काठी चार्ज होतोय, इतकं अक्षरशः आमच्या बैल वगैरे सगळे सोडून, आणि हे म्हणजे एवढे मारहाणीमध्ये आमच्या 2 महिलांचा इथं मृत्यू झालेला आहे। हे आम्ही कदापि सहन करणार नाही। काय वाटतं? स्मोक बॉम्ब टाकतात आणि काठीने मारतात। नक्कीच हे पुरंदर मधील जे 7 गावातील बाधित शेतकरी आहेत, आज सकाळपासूनच प्रशासनाच्या वतीने लाठीचार्ज असेल, नळकांड्याच्या दुकाने असेल, या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून उपयोग होत आहे। आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील येथे जखमी झालेला आपल्याला पाहावयास मिळत आहे। आणि खऱ्या अर्थाने आज सकाळपासूनच मोजणीला सुरुवात झालेली आहे आणि 7 गावातील हजारो शेतकरी आज रस्त्यावरती बसलेले आहेत। आणि या जी मोजणी चालू आहे सरकारकडून, याला मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसत आहे। दीपक कापडे, TV9 मराठी, पुरंदर। वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव। MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग। असली मसाले सच MDH